मित्रांनो, ज्यावेळी आपण एखादी गोष्ट करत असतो त्यावेळी आपण जगत असताना आपण स्वतःसाठी कमी आणि समाजासाठी जास्त जगत असतो. शर्यत स्वतःची असली पाहिजे. इतरांशी तुलना करू नका. स्वतःची प्रगती मोजा. आज मी एवढं केलं, उद्या मी एक स्टेप पुढे जाईल. ज्या काय कोणत्या गोष्टीवर तुमचं काम चालू असेल त्याच्यामध्ये जग कुठं गेलंय याच्यापेक्षा मित्रांनो तुम्ही कुठे गेलाय हे जास्त महत्वाचं आहे. नमस्कार युवक विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संतोष पाटील, आपला सारथी. युवकांसाठी यशाची वाट या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, युवकांसाठी यशाची वाट यामध्ये हा सगळ्यात मोठा रोग आहे, म्हणून त्याला आपण असं म्हणतो की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. या विषयावरती आज आपण बोलणार आहोत की लोक काय म्हणतील. आपल्याला नेहमी असं वाटत असतं मित्रांनो, आपण कोणतीही गोष्ट करत असताना की लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल. परंतु हा विचार आपण करत असताना आपल्या मनामध्ये काय चाललंय याचा विचार आपण करतो का, तो फार महत्त्वाचा आहे. म्हणून आधी आपल्याला काय वाटते हे जास्त महत्त्वाचं आहे. आज मित्रांनो, जगामध्ये हृदयविकार असेल, मधुमेह असेल किंवा कॅन्सर असेल, यापेक्षा एक मोठा आजार आहे आणि त्या आजाराचं नाव आहे लोक काय म्हणतील. की जो आजार आपला आत्मविश्वास पोखरून काढतो, आपली स्वप्नांचा गळा घोटतो मित्रांनो, आणि माणसाला जिवंतपणेच मारतो. म्हणून आपण माणसं आपल्याला काय म्हणतील, समाज आपल्याला काय म्हणेल यापेक्षा आपले विचार कसे स्पष्ट होतील आणि आपण जे करतोय ते आत्मविश्वासपूर्वक कसं करायचं यावर आज विचार करणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळी आपण एखादी गोष्ट करत असतो त्यावेळी आपण जगत असताना आपण स्वतःसाठी कमी आणि समाजासाठी जास्त जगत असतो. असं का होतं? कारण समाज काय म्हणेल हा विचार आपल्या मनात नेहमी असतो. आपलं करिअर ठेवण्यापासून आपल्या शर्टाचा रंग ठेवण्यापर्यंत बऱ्याच वेळेला आपल्याला आपण दुसऱ्याचाच आधार घेतो. याचा अर्थ काय आहे की आपला रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे का? बऱ्याच वेळेला तो नसतो. आणि म्हणून आपला रिमोट कंट्रोल आपल्या हातात राहायला पाहिजे, आपण तो दुसऱ्याच्या हातात देतो आणि त्यामुळे आपलं बरंच नुकसान होतं. मित्रांनो, लोकांना तुमच्याविषयी विचार करायला वेळ नाही अजिबात. तुम्हाला असं वाटतं की लोक तुमच्याबद्दल बोलतायत, तुम्हाला काहीतरी म्हणतील, तुम्हाला काहीतरी बोलतील, असं अजिबात नाही. लोकांच्या स्वतःच्या समस्या बऱ्याच आहेत, त्यामुळे लोक स्वतःबद्दल जास्त विचार करतात, तुमच्याबद्दल नाही. पण तुमची मनामधली भीती ती असते की लोक माझ्याबद्दल बोलतील, मला काहीतरी म्हणतील, माझ्याबद्दल विचार करतील. या भीतीनं तुम्ही बऱ्याच गोष्टी सुरुवात सुद्धा करत नाही मित्रांनो. पण असं आपण अजिबात करायचं नाहीये, कारण हा एक रोग आहे आणि तो आपल्या मनामधून काढून टाकता आला पाहिजे. कारण आपल्याला जे आपल्या कृती करायची आहे त्यावर आपला स्वतःचा जर आपला स्वतःवर विश्वास असेल मित्रांनो, तर आपण ती 100% योग्य पद्धतीनं आणि व्यवस्थित करू शकतो. लोकांना तुमच्याबद्दल विचार करायला वेळच नाही आहे, तो तुमच्या मनाचा भ्रम आहे. आणि म्हणून ज्यावेळी तुम्ही यश मिळवता किंवा तुम्ही यशस्वी होता त्यावेळी लोक काय म्हणतात? लोक म्हणतात की ह्याचं नशीब चांगलं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही अपयशी होता त्यावेळी लोक काय म्हणतात? त्यावेळी लोक असं म्हणतात की मला माहिती होतं हा करणारच नाही आहे. म्हणून लोक वेगवेगळ्या बाजूने बोलत असतात, तुमच्या कृतीच्या रिझल्टवरती बोलत असतात. मित्रांनो, एखादा मोठा उसळलेला समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या काठाला जर समजा एखादा व्यक्ती बसलेला आहे आणि उभा राहून तो त्या समुद्रामध्ये जर खोच मारत असेल, ज्यावेळी तो खोच मारतो त्या समुद्रामध्ये, उसळलेल्या समुद्रामध्ये, त्यावेळी समाज त्याला म्हणतो काय वेडा आहे, त्या उसळलेल्या समुद्रामध्ये खोच मारलेला आहे, आता हा मरूनच जाईल. पण मित्रांनो, त्या उसळलेल्या समुद्रामधून ज्यावेळी तो आर पार पलीकडच्या तीरावर जातो, स्वतः पोहत जातो, बऱ्याच संकटांना तोंड देत जातो, त्यावेळी तोच समाज त्याला म्हणतो अरे वा, किती मोठं यश मिळवलं, हा तरंगून पुढच्या किनाऱ्यावर गेला. असा हा दुतोंडी बोलणाऱ्या समाजा बाबतीत आपण विचार न करता आपल्या स्वतःला काय वाटतं मित्रांनो ह्याच्यावरती विचार करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतःवर विचार करणं गरजेचं आहे आणि लोक काय म्हणतील याच्यापेक्षा मला काय वाटतंय हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा विचारांच्या स्पष्टतेमधून येतो आणि तो आपल्यामध्ये आला पाहिजे. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शब्दासाठी आपल्याला जे आयुष्य आपण पणाला लावतो, एखाद्याच्या शब्दासाठी, एखाद्याने आपल्याला बोललं म्हणून आपण त्याचं आपलं आयुष्य पणाला लावतो. पण असं न करता त्याच्यावरती विचार होणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि तो विचार जो आहे तो आपल्या मेंदूमध्ये तयार होतो. आणि तुम्हाला माहिती आहे, आपले विचारच आपल्याला घडवतात, आपले विचारच आपल्याला बनवतात. जैसी हमारी सोच है वैसे हम बनते हैं असं म्हटलं जातं. म्हणून आपण जो विचार करतो तो विचार जितका स्पष्ट आणि व्यवस्थित असला पाहिजे मित्रांनो की लोक काय म्हणतील याचा फरकच तुमच्यावर पडता कामा नये आणि तुम्ही लगेच यशाला गवसणी घालू शकाल. आता याच्यामध्ये बरेच मुद्दे आहेत. त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, तो असा आहे की लोक तुमच्याबद्दल बोलतात ते वास्तव नाही आहे, ते त्यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. लोक काय तुमच्याबद्दल बोलतायत याची वास्तवता फार कमी आहे. म्हणून तुम्हाला काय वाटतंय हे महत्त्वाचं आहे. मुद्दा नंबर 2 अत्यंत महत्त्वाचा, तो म्हणजे तुमच्या यशाचा आवाज एवढा मोठा करायचा की तुमच्यावर जी टीका होते त्याचा आवाज चालला नाही पाहिजे. म्हणून तुमचं यश एवढं मोठं पाहिजे मित्रांनो की तुमच्यावर जी टीका होते किंवा तुम्हाला कोण लोक बोलत असतील तर ते तिथंच थांबतील, जेणेकरून तुमचं यशच एवढं मोठं असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी यशावरती काम करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा आत्मविश्वास तुम्हाला मिळेल आणि तुम्ही पुढे जाल. तिसरी सगळ्यात महत्त्वाची आपली गोष्ट अशी आहे की शर्यत स्वतःची असली पाहिजे.
इतरांशी तुलना करू नका, स्वतःची प्रगती मोजा. आज मी एवढं केलं, उद्या मी एक स्टेप पुढे जाईल. ज्या काही कोणत्या गोष्टीवर तुमचं काम चालू असेल त्याच्यामध्ये जग कुठं गेले याच्यापेक्षा मित्रांनो तुम्ही कुठे गेलाय हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून स्वतःची तुलना स्वतःशी करा, इतरांशी करू नका मित्रांनो. कारण इतरांशी ज्यावेळी तुम्ही तुलना करता त्यावेळी तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि तुमची जी ट्रॅक आहे तो बदलू शकतो. म्हणून मित्रांनो स्वतःशी तुलना करायला शिका आणि स्वतःची स्पर्धा करून स्वतः आपण एक स्टेप पुढे जायला पाहिजे. छोट्या छोट्या पायऱ्यातनं तुम्ही मोठं यश मिळवू शकता. मुद्दा क्रमांक 4 महत्त्वाचा आहे की सिंहाला बघा मित्रांनो फरक पडत नाही की इतर प्राणी काय म्हणतात. सिंह ज्यावेळी चालतो त्यावेळी त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे. तुम्हाला हे माहीत आहे की सिंहाला जे शरीर लाभलेलं आहे ते हत्तीपेक्षा काही मोठं नाही. म्हणजे हत्तीचं शरीर मोठं आहे पण राजा सिंह आहे जंगलाचा. बुद्धी सिंहाकडे चांगली आहे, त्याचा आत्मविश्वास मोठा आहे आणि त्याला माहिती आहे की माझ्या आत्मविश्वासाच्या चालीवरच मी जंगलचा राजा बनू शकतो. त्यामुळं सिंहासारखी मेंटॅलिटी तुमच्या मनामध्ये असली पाहिजे तर तुम्ही पुढे जाल मित्रांनो. 5वा अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे की आजपासून 70 वर्षानं एखाद्या घटनेकडे जेव्हा तुम्ही बघता त्यावेळी ती घटना तुम्हाला एकदम छोटी वाटते मित्रांनो. म्हणजे थोडक्यात तुमची आणि मित्राची भांडणं झाली किंवा एखाद्या गोष्टीवरून तुम्हाला कोण काहीतरी बोललं, तुम्ही त्याचं इतकं टेन्शन घेता की तुम्ही त्याच्यामध्ये एकदम डिप्रेशनमध्ये जाता. पण मित्रांनो जर तुम्ही असा विचार केला की 20 वर्षानंतर 30 वर्षानंतर मी याच घटनेकडे बघायला लागलोय, असं एक इमॅजिन करून बघा की ह्याच घटनेकडे मी 30 वर्षानं बघायला लागलोय, तुम्हाला वाटेल अरे किती छोटी गोष्ट, किती फालतू गोष्टीसाठी मी एवढा टेन्शन घ्यायला लागलोय असं तुम्हाला नक्की वाटेल. आज एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या वडिलांनी बोलली, तुम्हाला राग आला मित्रांनो, पण तर रागामुळे तुम्ही एक वेगळा डिसिजन घेता, कोण वेगळीकडेच जातं, कोण सुसाईड करतो, कोण आत्महत्या करतं, असा विचार न करता मित्रांनो त्या घटनेकडे मी 30 वर्षे झाल्यानंतर बघतोय, 70 वर्षानंतर बघतोय, तर तुम्हाला असं वाटेल मित्रांनो की हे एकदम फालतू गोष्ट आहे आणि यावरती मी खूप विचार केला. असं न करता तुम्ही काय केलं पाहिजे त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. म्हणून एखाद्या घटनेकडे तुम्ही खूप वर्षानं बघताय असं जेव्हा इमॅजिन करता त्यावेळी तुमचा राग सुद्धा शांत होतो आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळते. म्हणून बघा मित्रांनो असं म्हटलं जातं की रागामध्ये कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका आणि अति आनंदामध्ये कोणताही निर्णय घेऊ नका, असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं. म्हणून रागामध्ये असताना आपण शांत होणं गरजेचं आहे आणि अति आनंद असताना सुद्धा आपण निर्णय घेण्यापेक्षा तो आनंद उपभोगणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि म्हणून त्या पद्धतीने तुम्ही पुढे जा. लोक काय म्हणतात हा जर विचार करत बसला तर तुमची प्रगती थांबणार आहे मित्रांनो. तुमची प्रगती व्हायची असेल तर तुम्हाला लोक काय म्हणतील ही गोष्ट विचार मनातून काढून टाकावं लागेल आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात तुम्हाला करू वाटत असेल ती सुरुवात तुम्ही केली पाहिजे. तुमचं आयुष्य, तुमची गरज ही जेव्हा तुम्हाला कळते की तुमच्या आयुष्यामध्ये तुमची गरज काय आहे आणि ती गरज भागवायची असेल, त्या गरजेसाठी कोण इतर येणार नाही, तुम्हाला कोण मदत करणार नाही, तुमच्यासाठी कोण इथे येणार नाही. तुम्हाला तुमची गरज स्वतः तयार भागवायची आहे. त्यासाठी तुम्हाला कष्ट करायचं आहे आणि ती कष्ट करूनच तुम्ही पूर्ण करू शकता. त्यासाठी तुम्ही इतरांची मदत न घेता स्वतः सेल्फ डिपेंडंट होऊन त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून लोक काय म्हणतील हा विचार सोडून ज्यावेळी स्वतःवर तुम्ही काम कराल त्यावेळी खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचाल. म्हणून हा विचार सोडून द्या. लोक काय म्हणतील ह्याचा विचार न करता स्वतःच्या यशासाठी काम करा. आत्ता उठा, कामाला लागा आणि स्वतःला घडवा मित्रांनो. कारण स्वामी विवेकानंद असं म्हणतात की उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. या ध्येय सिद्धीसाठी माझ्याकडून आपल्याला लाख शुभेच्छा मित्रांनो. खूप खूप धन्यवाद.